कुरुंदवाड येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या कृष्णा घाट परिसरातील बेकायदेशीर अतिक्रमणावर पालिका प्रशासनाने अखेर मोठी कारवाई करत संपूर्ण परिसर अतिक्रमणमुक्त केला आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या स्पष्ट आदेशानुसार मुख्य अधिकारी मनोज कुमार देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबवण्यात आली। तपासणीत संबंधित जागा ही नगर परिषद व महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाल्याने खासगी हक्क सांगणारे फलक, अनधिकृत संरचना व इतर अतिक्रमण हटवण्यात आली। काही ठिकाणी पर्यटकांकडून फोटोशूटसाठी शुल्क आकारले जात असल्याची तक्रारी समोर आल्या होत्या। स्थापत्य विभाग व नगररचना पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत सर्व अतिक्रमण हटवली। पोलिसांच्या उपस्थितीत ही मोहीम शांततेत पार पडली। या कारवाईनंतर घाट परिसर मोकळा झाला असून नागरिक व पर्यटकांनी समाधान व्यक्त केले आहे। प्रशासनाने भविष्यात देखील असे बेकायदेशीर प्रकारावर कडक कारवाई सुरू ठेवावी अशी अपेक्षा आता लोकांमधून व्यक्त होत आहे। कुरुंदवाड नगर परिषदेच्या कृष्णा घाट परिसर, पाणीपुरवठा शुद्धीकरण केंद्र व त्यातील इमारतीच्या आसपास काही स्थानिक लोकांनी अतिक्रमण केलं होतं। ते अतिक्रमण माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशाप्रमाणे आज निष्कासित करण्यात आलं। या अतिक्रमण मोहिमेत विराज थोरात, ऋतुजा चौगले व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी सहभाग घेतला। या ठिकाणी सर्व मालमत्ता या नगर परिषदेच्या मालकीच्या असून कुणीही त्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण करू नये असे सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत। यापुढेही अतिक्रमण केल्यास कारवाई करण्यात येईल। लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार।